मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि आदल्यामधल्या वेळेत पटकन झटपट काहीतरी बनवायचं असतं. सतत मुलांना घरी असलं की भूक लागते आणि काय बनवायचा प्रश्न पडतो. अंड्यापासून अगदी 5 मिनिटात बनवता येतील असे मी इथे 2 पदार्थ बनवते. ब्रेड पण मी इथे घेतलेला आहे. पॅनमध्ये पहिल्यांदा बटर घालून घेते. सगळीकडे ते पसरवून घ्यायचं आहे. बटर नसेल वापरायचं तर फक्त तूप वापरू शकता किंवा फक्त तेल वापरलं तरी चालेल. या पॅनमध्ये आपल्याला एक अंड फोडायचं आहे मधोमध. आता यातला जो मधला येलो पार्ट आहे तो तुम्हाला तसाच ठेवायचा असेल तर ठेवू शकता, पण बऱ्याचदा तो कच्चा राहतो, जो की मला आवडत नाही. त्यामुळे मी तो फोर्कनी थोडासा पसरवून घेते म्हणजे तो व्यवस्थित एकसारखा शिजला जाईल. यावरती थोडंसं तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याचा जो मधला भाग आहे त्याच्या मधोमध आपल्याला एक ब्रेडचा स्लाइस ठेवायचा आहे. खालची बाजू व्यवस्थित भाजली असं वाटलं की आपल्याला याची बाजू पलटी करून घ्यायची आहे, पण त्याआधी या ब्रेडच्या वरच्या बाजूला मी इथे बटर लावून घेते आहे. म्हणजे ही बाजू व्यवस्थित आपण नंतर भाजणार आहोत, त्यासाठी आधीच मी इथे बटर लावून घेते आहे. बटर लावून हे पलटून घ्यायचं आहे. आता बटर लावलेली जी ब्रेडची बाजू आहे ती एका बाजूने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी आलटून पलटून व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे. अजिबात कच्चं राहता कामा नये. बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा कुठला पदार्थ आहे. अंडा खांडोळी मी बनवते. अगदी 5 मिनिटात होते. हे काढून घ्यायचं आहे. आता मी इथे दुसरा पदार्थ बनवते. ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात. याचे आपल्याला छोटे छोटे क्यूब कापून घ्यायचे आहेत. जसे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये हवे असतील तसे अशा पद्धतीने मी हे कापून घेते. 3 ब्रेडच्या स्लाइस मी आधी 2 घेतल्यात, अजून एक नंतर घातलेला आहे. 3 ब्रेडच्या स्लाइस आहेत या. त्यात सेम पॅनमध्ये मी बटर घालते. 1 चमचा बटर घालायचं आणि हे बटर सगळीकडे पॅनला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण पॅनला ते लागलं गेलं पाहिजे. यामध्ये आता जे आपण केलेले क्यूब्स आहेत ते घालायचे, परतून घ्यायचे. म्हणजे हा ब्रेड आहे तो छान खरपूस झाला पाहिजे बघा. कमी वाटलं बटर तर अजून घालू शकता किंवा तूप घालू शकता. इथे मी 2 अंडी फोडून घेते एका बाउलमध्ये. तिखट मीठ घालून चांगली फेटून घ्यायची. म्हणजे आपण ऑमलेटसाठी जसं मिश्रण बनवतो अगदी तसंच फक्त मी हे बनवून घेतलेलं आहे. हे इथे ब्रेड चे क्यूब्स आहेत हे चांगले खरपूस झालेत. यामध्ये आपण जे बनवलेलं अंड्याचं मिश्रण आहे अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे. त्याआधी हे ब्रेडचे तुकडे सगळे एकसारखे करून घ्यायचे जवळजवळ आणि मग त्याच्यावरती ओतायचं. थोडेसे मिक्स हर्ब्स घातले आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे अंड्याचं मिश्रण त्या ब्रेडला चांगलं कोट झालं पाहिजे. जास्त वेळ परतायचं नाही. फक्त 1 मिनिट हे सगळं चांगलं मिक्स झालं की शेवटी यामध्ये आपल्याला चीज किसून घालायचं आहे. तुम्हाला नसेल घालायचं फक्त असंच घेऊ शकता. मी थोडंसं अजून काहीतरी छान मुलांना आवडेल असं बनवते. चीज घातलं, कोथिंबीर घातली, असे 2 आपले पदार्थ अंड्यापासूनचे तयार झाले. ही अंडा खांडोळी जी बनवली आपण त्याचे देखील मी चौकोनी असे काप बनवून घेते. याच्यावरती कांदा घालायचा, तिखट मीठ घालायचं. तिखट मीठ म्हणजे आपली कांदा लसूण मसाला घालायचा, चव छान लागते. कोथिंबीर घालायची. अंडा खांडोळी आणि हे ब्रेड अंड्याचे हे बाईट्स तयार आहेत. अगदी 5 मिनिटात दोन्ही पदार्थ होतात. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.